आज मी बनवत आहे तुरीच्या शेंगाची आमटी. सिंपल, मस्त. चपात्या बनवायचा आपल्याला कंटाळा आला ना की मी ही आमटी बनवते. भाताबरोबर खूप छान लागते. त्यासाठी एक टमॅटो घेतला मीडियम, खोबरं घेतलं ओलं, कांदा मीडियम साईजचा आहे त्याला भाजून घेतले, धने आणि तीळ घेतले आहे, अद्रकचा एक तुकडा आणि लसूण 5-6 आणि जेवढं आपल्याला तिखट हवं आहे तेवढ्या मिरच्या. ही माझी मुलगी रडते घे म्हणून. आता हे सगळं मी करून ठेवलं आहे. हे आता मी पाट्यावरती वाटून घेणार आहे. मी दाखवते तुम्हाला सगळं. कांदा मस्त सोलून मी ठेवला आहे. याच्यात स्मोकी फ्लेवर खूप छान येतो खोबऱ्याचा आणि कांद्याचा. आणि मी पाट्यावरती वाटणार आहे तर त्याची एक टिप्स देते मी तुम्हाला. वाटताना कधी पण आहे ना, थोडं हाताला ना खोबऱ्याचं तेल लावलं ना, हाताची आग होत नाही. म्हणजे आपण मिरच्या पण त्यात हे करतो ना, वाटतो. कोणी कोणी नाही वाटत, वरून तिखट घालतात. मग त्याच्यासाठी ही टिप्स की मला नाही होत आग ज्यावेळेस मी खोबऱ्याचं तेल, आपलं हे माझ्या मुलीच्या मालीचंच तेल आहे खोबऱ्याचं, तर मी ते लावणार आता हाताला आणि मग हे वाटून घेते. आता हे वाटल्याच्या नंतरचं मी दाखवते तुम्हाला. आणि हां, मीठ पण घालायचं, त्याने ना पटकन वाटून होतं. मसाला छान पटकन घसऱ्या बसतात आपल्याला, गुळगुळीत लागत नाही पाट्यावरती. मग मसाला माझा वाटून झाला आहे बघा पाट्यावरती. आणि हे त्याचं पाणी, वरून मला पाणी टाकायची एवढी काही गरज लागणार नाही आमटीला. टमॅटो मी चिरून घेतलेले आहेत. हे आपले पावडर मसाले आहेत, लाल तिखट, पण तिखट नाही आहे, हे काश्मीरी मिरची आहे, फक्त कलर छान येण्यासाठी. हा गोडा मसाला रेडीमेडच आहे, जिरेपूड आणि हळद आणि लागणारं तेल आपल्याला जे आहे ते. कढई मी गरम करायला ठेवणार आहे आता. हे 2 माणसांसाठी मी बनवते आमटी. तुम्हाला जसं पाहिजे तशी ती क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता. छान 2 मोठे चम्मच तेल घालायचं आहे आपल्याला. छान तेल तापत ठेवते थोड्या वेळ. तापलं का मग आपण तडका द्यायला सुरुवात करूया. तेल तापलं आहे आता. मी त्यात कढीपत्ता घालते, मग मसाला घालते जो वाटलाय तो. टमॅटो घालते मी आता. मसाला थोडासा भाजल्याच्या नंतर फ्राय झाला आहे तो थोडा, तेव्हाच मी टमॅटो घातले, कारण टमॅटो पण चांगले गळले पाहिजे ना, त्यामुळं. मिक्सरमध्ये मसाला न वाटण्याचे मला छान एक फायदा मिळाला आहे. पाणी सेपरेट निघून जातं आणि फक्त मसाला आपल्याला मिळतो. त्यामुळं बहुतेक चव ती छान लागते. दुसऱ्या दिवशी पण भाजी आपण ही खाल्ली ना तरी टेस्ट खूप छान लागते. मी यात एकही गरम मसाला घेतलेला नाही आहे, फक्त मसाला पूड घेतलेले आहेत सगळे, गोड मसाला वगैरे सगळा. असे गरम मसाल्याचं काय मी ह्यात घातलेलंच नाही आहे, पण तरीसुद्धा चव एवढी छान लागणार आहे ना, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही ट्राय करा एक वेळा. आता ह्यात आपण जे पूड मसाले आहेत ते घालणार आहे. काश्मीरी मिर्च 1 चम्मच टाकते मी, गोडा मसाला मी 1 चम्मच घालते, जिरेपूड 1 चम्मच जसे आपल्याला लागते तसे,
आणि मीठ टाकायचं पण काही हे नाही आहे, आधीच आपण वाटताना मीठ घातलेलं, त्यामुळे मीठ घालायचं एवढं काही वाटणार नाही. आणि वरून टाकताही येतं मीठ जर आपल्याला कमी वाटलं तर. आता हे चांगलं एकत्र होऊ द्यायचं आणि मग आपण हळद टाकणार आहेत. बघा मसाल्याचा रंग किती छान झाला आहे आणि टमॅटो पण मस्त शिजलेत आता त्यातले. हे 2 मिनिटं असंच ठेवणार आहे मी स्लो गॅसवर. बघा तेल पूर्ण कढईच्या साईडला आलं आहे, सोडलं पूर्ण तेल. आता यात मी ती शेंगा तूर जी आहे साफ केलेली ती टाकते आणि त्यालाही 2 मिनिटं छान असं ठेवणार आहे. मसाला त्याला छान असा लावून हा मसाला तुम्ही वांगे बटाट्याच्या भाजीला पण टाकू शकता, त्याच्यात पण चव छान लागते ही. आणि आता मी हे जे वाटणाचं पाणी आहे पाट्याचं ते मी ह्यात घालते. जसं पाणी तुम्हाला लागतं तसं घ्या, जेवढं पातळ तुम्हाला लागेल भाताबरोबर. तर चपातीबरोबर तुम्ही खात असाल तर एवढंच ठेवा, छान लागतं. भाताबरोबर पाहिजे तर अजून पातळ आपण करणार आहेत. आता याला मी 10 मिनटं उकळी येऊ देणार आहे, जोपर्यंत हे शिजत नाही तोपर्यंत. मीडियम गॅस ठेवणार आहे मी त्याच्यासाठी, काय फास्ट किंवा स्लो नाही, मीडियम वर ठेवणार आहे. 10 मिनटात उकळी येते छान आणि कलर बघू शकता किती छान आलेला आहे. कुणालाही वाटेल की नॉनव्हेज बनवलं आहे, पण हे नॉनव्हेज नाही आहे, व्हेज आहे. बघा मस्त उकळी आली आहे आणि माझी आमटी झालेली आहे. रंग पण खूप सुंदर वाटतो आहे. थंडीच्या दिवसांचा हेच एक फायदा आहे की छान छान भाज्या मार्केटला मिळतात आणि त्या आपण खाल्ल्या पाहिजे, नंतर ह्या मिळत पण नाही. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब कमेंट्स नक्की करा. मी यूट्यूबवर नवीन आहे, पण माझे जे स्वयंपाकाचे टिप्स किंवा माझी बनवायची जी पद्धत आहे ती तुम्हाला नक्की आवडते की नाही माहिती नाही, पण मी प्रयत्न करेन की तुम्हाला आवडली पाहिजे. बघा किती छान तरी वगैरे आलेली आहे, ट्राय करा. थँक्यू.